नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. IIT पवई हिल साईड इथे राहणाऱ्या सौ कविता नरेंद्र बनसोडे या वहिनींना भेटून त्याला बोलतं करणार आहोत. चला भेटूया बनसोडे कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. जाई जुईच्या वेली खाली हरण घेते इसावा, नरेंद्राचं नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा. अरे वा, द्या ओळख करून. हे माझे मिस्टर, नमस्कार. हे माझे सासरे, नमस्कार. ही माझी आई, नमस्कार. ही माझी मोठी वहिनी, बर. ही माझी छोटी वहिनी, नमस्कार. ही माझी जाव, बर. ही माझ्या दोघींनी जावा पाडीमागच्या, हे आमच्या पूर्ण शेजारी. नमस्कार हा सगळ्यांना. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 सांगा आता बालपण कुठलं? घाटकोपर, कामराजनगर RT ऑफिस. तुमचं बालपण कुठलं? माझं चेंबूर, चेंबूरला कुठे? सिद्धार्थ कॉलनी. कसं गेलं बालपण? खूप छान. आई बाबा काय करायचे? आई बाबा नोकरी करायचे. मग कसं गेलं तुमचं बालपण? घरी कोण कोण होतं? आई वडील, आम्ही 3 भाऊ 3 बहिणी, आजी आजोबा. बाबा काय करायचे? बाबा BMC मध्ये जॉबला होते. नोकरी करायची. हो. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील IIT मध्ये आणि आई इंडस्ट्रियल लाईन मध्ये. कसं गेलं कसं बालपण? जरा कठीण परिस्थितीत गेलं, पण खूप खूप छान होतं. एखादी गोष्ट मागितली की मिळायची? म्हणजे आई वडिलांनी कधी असं भासून दिलं नाही की काय कमतरता वगैरे काय भासली नाही. तुमच्याकडे हो? आमच्याकडे पण तसं व्यवस्थित. शाळा कुठली? टिळक मार्ग मराठी शाळा. तुमचे? चेंबूर हायस्कूल. कसं अभ्यासात कसे होते तुम्ही? अभ्यासात होतो, हुशारच होतो. तुम्ही? हा. आणि तुम्ही हो? अभ्यास खूप केला तुम्ही? हो. खेळ आवडायचे? खेळ पण आवडाय. अचानक आवाज का कमी झाला तुमचा? काय हो, कोणाचा आवाज घरात मोठा असतो? घरात इथंच आवाज मोठा असतो. छोट्या छोट्या गोष्टीवरून आवाज मोठा होतो हा. का वहिनी? नाही असं काही नाही. मग ते असं काय सांगतायत? टीव्हीत सांगतायत डायरेक्ट, का असं बोलतायत? नाही, माझा आवाज मोठाच आहे पण कधी कधी बारीक पण होतो. अच्छा, मोठा आहे तो बारीक होतो. तुमची ओळख कुठली? माझे चुलते इथेच राहतात मार्केटला पवईमध्ये. हा. तर त्यांनी काय दाखवलंय स्थळ. स्थळ IIT पवई. काय झालं? मी हिचे चुलते आहेत ना, हिला बघायसाठी मला एक दिवस घरी घेऊन गेले त्यांचे. का? म्हणजे लग्नासाठी. का चालू झालं? लग्नासाठी घेऊन गेले. तर बघून घरी गेल्याच्या नंतर बघून झालं आणि मग लगेच होकार दिला? तर मी होकार दिला हा. आणि नंतर आई वडिलांना सांगितलं. आणि तुमच्याकडे? आमच्याकडे पण हे आल्याच्या नंतर पसंती वगैरे लगेच झाली पहिल्यांदाच. का? चांगले वाटले. चांगले वाटले? चांगले वाटले तसे आहेत की नाहीये? हो आहेत. आहेत. बाबा आवाज किती वेळात पसंती झाली दोघांची? एका दिवशी. एका दिवसात. एका दिवसात? हा. काय चेहरा खुललाय बघा त्यांचा. आणि मग काय ठरलं? काही नाही, दोघांनी घरातल्यांना सर्वांना पसंत झालं, दोन्ही घरांना. मग केलं. पण मग भेटला असाल ना बाहेर? नाही नाही लग्नाच्या आधी? नाही, कधीच नाही. कधीच नाही म्हणजे? म्हणजे 5 मिनिट एकमेकाचं मन जाणून घ्यायला, गप्पा मारायला भेटले होते ना तुम्ही? नाही, आम्ही फोनवर भेटले होते. तुम्ही काय सांगताय? फोनवरच माझ्याकडे बोलत. पुरावा आहे. सांगू पुरावा जाहीर करू? भेटले होते की नाही? नाही भेटलो नाही. बघा कुठे भेटले होते सांगेन मी आता. नाही भेटलो नाही. आम्ही भेटलो नाही. नाही भेटला? नाही. मग फोन नंबर तुम्हाला कसा मिळाला? मी ते शेजाऱ्यांचा घेतलेला फोन. कोण शेजारी? हिच्या शेजारच्यांचे. कसा काय नंबर दिला तुम्ही त्यांना? तेव्हा आमच्याकडे मोबाईल वगैरे नव्हता ना, मग शेजारच्या घरी एक कॉल वगैरे येत होते. मग ह्यानी फोन केला होता शेजारी? हो. केला मी, ऑफिस मधून फोन केला. अरे जर थांबायचं ना, लग्न होणार होतं ना. मध्ये मध्ये आठवण यायची म्हणून. काय बापरे. लग्न ठरल्यापासून किती दिवसात लग्न झालं? 6 महिन्यामध्ये. 6 महिन्यात?
किती वेळा फोन केले त्यांनी? 5-6 वेळा. 6 महिन्यात तुम्ही राहायला कुठे होता? आरटी ऑफिस रमाबाई. रमाबाई, तुम्ही कुठे मी राहिला? IIT IIT मध्ये. तुम्ही कधीच समोरासमोर आले नाही? असे सहज चुकून भेटले होते? नाही असे म्हणजे प्रसंगच आला नाही. जर असं काय वाटलं तर मी त्यांच्या घरी घरीच जायचं. येत होते. अच्छा, डायरेक्ट घरी direct घरी. मला उगाच वाटलं कुठेतरी बाहेर वगैरे भेटले. नाही 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 नाही. मग घरी यायचे ते सांगून यायचे, हो, फोन करायचे मी येतो म्हणून. तुम्ही वाट बघायचा. हो. किती वर्ष झाली लग्नाला? 16 वर्ष. किती? 16 वर्षापूर्वीच आठवतंय का हो तुम्हाला? आठवत काय काय? हा, आठवतं म्हणजे घरी गेलेलो येणं जाणं सगळं आठवतंय तुम्हाला? कालपासून मी येणार म्हटल्यावर आठवत बसले होते काय. 16 वर्षाचा सुखाचा संसार आहे, बरोबर आहे? हम्म. कशी साथ दिली वहिनींनी? चांगली खूप छान. जेव्हा लग्न झालं तेव्हा तुम्ही नोकरी कुठे करत होते? मी कुरिअरला जॉबला होतो. किती पगार होता तेव्हा? त्यावेळेस मला 5,000 ते 5,500च्या आसपास होता. जेमतेम हा 16 वर्षापूर्वी, हा. बरोबर आहे? हा पण मग 16 वर्षात प्रत्येकाच्या आयुष्यात जसे चढ उतार येतात हा तसं तुमच्या आयुष्यात आले? चढ उतार तर येतात पण वडिलांनी मला कधी भासून दिलं नाही. कारण मी जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे वडिलांनी मला कशाचीच कमतरता भासू दिली. तुमच्या बाबतीत कसं झालं? कसं झालं? आमचंही तसंच. मी 16 वर्षामध्ये खूप सुखी आहे इथे. हो, एकदम. एकदम. पण तरी तुम्ही त्यांच्यावरती कधी उशीर झाला किंवा ऐकलं नाही तर का रागावता? हा, कसा असतो वहिनींचा स्वभाव? नाही स्वभाव ठीक हा. आहे पण कधी तिचं कोणी ऐकलं नाही ना मुलींनी आम्ही लोकांनी तर ती ओरडते. काय हो? नाही हो, एखादी गोष्ट कोणती सांगितली तर मग झाली पाहिजे ना वेळेत. आम्ही 10 पेक्षा जास्त मिनिट थांबणार नाही घरात, आम्हालाही बसायचा फटका. वहिनी कसं काय, त्यांचा स्वभाव कसा? खूप छान आहे, खूप मन मिळावे, खूप चांगले. हो, तुम्हाला हाऊस मौज सगळं करायला देतात? सर्व सर्व. कुठे कुठे फिरायला घेऊन गेले 16 वर्षात? अलिबाग, महाबळेश्वर, गेट ऑफ इंडिया. काय सांगताय काय? दर आठवड्याला? नाही, मग 6 महिन्यात एकदा जातो. 16 वर्षात 3 ठिकाणं सांगितली तुम्ही. आणि मुंबईत कुठे कुठे घेऊन जातात? महिन्यातून एकदा तरी? दादरला नेलं तर जातो फक्त. दादरला? बस. त्या व्यतिरिक्त नाही, कुठंच नाही? कुठेच नाही. काय हो? टाइमच नसतो. हा, पूर्वी तिकडे 10 वेळा जात होता त्यांच्याकडे, आता का वेळ झाला? नाही कामामुळे टाइमच नसतो. काय करता तुम्ही? मी कुरिअरला जॉबला. आपण काय करता? मी घरामध्ये असते. घरामध्ये. एकदम आनंदात? एकदम आनंद, मस्त. एकदम हॅपी. अजून पुढचे खेळ आहेत, पण आता पहिला खेळ. आणि या खेळामध्ये आपण बघणार आहोत वहिनींना सगळ्या चिठ्ठ्या आणि सगळी बक्षिसं मिळणार का. त्यासाठी पहिली चिठ्ठी हिंदी चित्रपटातला प्रसिद्ध गाजर का हलवा. एका मिनिटात घेऊन यायच्यात सगळ्याच्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 30 सेकंद झाली, फक्त 30 सेकंद राहिलेत. पायातली वाहन पायातच बरी. 20 सेकंद राहिली. 7 10 9 8 7 6 5 4. अभिनंदन, अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. वहिनी, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस तुमच्या घरात आली. अभिनंदन. आणि वहिनी, ही चांदीची अन्नपूर्णा या घरामध्ये आलेली आहे. नमस्कार. नमस्कार. आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार. 16 वर्षात हंडी केवढी भरली बघितलं तुम्ही. पण याच्यात मला खात्री आहे तक्रार कोण करणार नाही. केली असेल कोणी कोणी. कोण ह्याच्यातले कोण करतील असं वाटतं? माझी वहिनी. हे बरं आहे, वहिनीवर ढकलून. बघूया कोणी कोणी कुठले कुठले आरोप केलेत वहिनींवर. तिचं कोणी ऐकलं नाही ना तर ओरडते. सगळं मर्जीनुसार झालं पाहिजे असं. हो, मान्य आहे? मान्य. सगळं तुमच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. कुठेही जायचं असेल ना तर तयार व्हायला तुम्हाला खूप वेळ लागतो. नाही, लवकर तयारी होते माझी. वहिनी, हे कोणीतरी आरोप केला. नाही, खोटं आहे ते.
काय खोटे पण आरोप करतात. हो. बोलता बोलता मध्येच भडकता. खरं कुठेही गेलं, अगदी 5 स्टार हॉटेलमध्ये नेलं तरी तुम्हाला वडापावच पाहिजे असतो. नाही मग कोणाला पाहिजे असतो? मिस्टरांना. मिस्टरांना. तुम्हाला नेम चुकलेला दिसतं आरोप करताना. तुम्हाला वडापाव खूप आवडतो. हा. हो खूप आवडतो. मग एक वेळ जेवण नसेल तरी चालेल. चालेल. हो दिवसभरात किती वडापाव खाऊ शकता जर द्यायचेच ठरवले? द्यायचे तर कमीत कमी 10. एवढं आवडतात तुम्हाला? मी लहानपणापासून खातो. हळूहळू तब्येत सुद्धा वडापाव सारखी व्हायला लागली. वहिनी खूप चिडचिड करता. खरंय? हो. घरात दुसऱ्या कोणाला बोलू देत नाही. नाही असं नाही, मी बोलू देते. काय बोलू देता? हे लिहिलेला आरोप आहे. मुलांवरती खूप चिडचिड करता. सतत मुलांना बडबडत असता. ऐकत नाही जरा, पण मस्ती करतात खूप. कुठे गेली ती? हे बघा. काय हो? हा, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं काढता. नाही हे चुकीचं आहे. भांडखोर लिहिलंय इकडे. नाही अजिबात नाही. काय लिहिलंय? तुम्ही वाचा. नाही काय लिहिलंय? हे चुकीचं आहे. वाचावं मोठ्याने. भांडखोर आहे नाही, पण नाही असं नाही. माझा आवाज मोठा आहे म्हणून मोठा सगळे आवाज असं आहे. बोलतात. पण बघा आता लिहिलंय नाही की पण नाही? हे चुकीचं आहे. मी भांडण नाही करत. अरे मी नाही लिहिलंय. हे यांनी लिहिलंय. मिस्टरांना सतत ओरडत असतात. हे खरं आहे. हा, खरंय? हे बघा ते बोलतायत बघा खरंय म्हणून. खरंय? हा. मला आता कळलं ते का वडापाव खातात. वैद्य रागवले की जेवण करत नाहीत, मग वडापाव शिवाय खाणार काय? हो की नाही? का हो इतकं चिडता त्यांच्यावर? ऐकत नाही. काही गोष्ट पटकन सांगितली तर खूप वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. काय हो? मी म्हणजे कसं कुठे पण निघताना आहे ना, लवकर करा लवकर करा. जर समजा लग्नाला गेलो असेल तर 6चा टाइम असेल ना, तर ही आम्हाला 4 वाजताच घेऊन जात. लग्नात? लग्नात नाही हो, 4 वाजता तयारी करायची. यांचं तयारी असं असतं की 6चं लग्न आहे, मग हे 5:30ला निघणार घरातून. हे म्हणतात 4ला, तुम्ही म्हणताय नाही कितीला देतात? 4 वाजताच घेऊन जातात. लवकर लवकर करा लवकर तयारी लवकर करा. करायसाठी घाई करते तयारी करा. फक्त, बाकी मग काय मी तिला बोलतो 6चं लग्न आपण लवकर जाऊन कराय. जरा लेट गेलं तरी चालेल ना. बरोबर आहे. हा. मग नाही. लग्न लागताना वेळेत तिथे पाहिजे. उशिरा का जायचं? आईस्क्रीम संपेल लग्नात. नाही. बरोबर. वैद्य आजपासून इतके आरोप केले सगळ्यांनी, बरोबर? काय म्हणणं आहे तुमचं या आरोपांवर? जे कोणी लिहिले भांडखोर आहे, केअरलेस आहे, तर मी त्याच्यात सुधार करेन. करणार? हो आजपासून एक बदल करायचा तर नक्की करेन. मिस्टरांवर चिडणं तो तिचा जन्मसिद्ध हक्क. बरं तुम्हाला विचारतो मी, तुम्ही आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? मी सगळ्यांशी व्यवस्थित वागेन. वागेन? हा. म्हणजे नाही वागत? वागतात पण ऐकतच नाही ते एवढंच. मी त्यांनी सांगितलं पाहिजे ना की मी तुझं ऐकेल व्यवस्थित म्हणून. सांगावं. ऐकेल हे बघा, मी सगळ्या वडापावच्या गाड्यांना इकडनं आवाहन करीन, हे जर ऐकले नाहीत तर ह्यांना कुठेही वडापाव देऊ नका. बरं वहिनी, आता चित्र काढायचं. या अभिनंदन. चला, हे बक्षीस तुम्हाला मिळालं वहिनी. अभिनंदन. धन्यवाद. आता ते बघा पुढचं चित्र काढतील. कोण आहे? 8 6. तू काय सांगितलं होतं? अरे अभिनंदन, बरोबर सांगितलं. हा कुठे पवईतला बगळा आहे? हा. तर पवई तलाव. हे काय आहे? हे शेपूट. हा, ते शेपूट आहे. शेपूट. बगळ्याला, कुठल्या बगळ्याला शेपूट असतं? नाही बघा. घ्या अभिनंदन. हे बक्षीस धन्यवाद. द्या, त्यांना द्यायचं, तुम्हाला नाही. तुम्ही द्यायचं नाही. तुम्ही तुमच्याकडे पाकिट राहिलं तर वडापाव खाल. तिकडे उभे राहा.
10 9 8 7 6 काढा काढा चित्र काढत राहा 5 3 1 वेळ संपली. हेल्मेट. हे हेल्मेट सुंदर काढलं होतं पण तुमच्याशिवाय कोणालाच कळलं नाही. नमस्कार. हे तुमचे सासरे. सासरी बुवा. सुनेबद्दल सांगाव कशी आहे? सून चांगली आहे, व्यवस्थित आहे, सगळे घरातलं कामधंदा व्यवस्थित करते, हो ना. खुश आहात तुम्ही? खुश आहे. पण ते सगळे सांगत होते खूप चिडचिड करते. चिडचिड कधी कधी करते, बाकी व्यवस्थित आहे सगळं. होय ना. सासरे बुवानी एकदम बाजूच घेतली तुमची. द्या तुम्ही सांगा. माझी मुलगी चांगली आहे, मेहनती हा. आहे, संसार करते चांगला, मुलांना सांभाळते, परिवार सांभाळते. वा वा. आणि ते जावई पण माझे खूप छान आहेत. काय सांगता? हो, मन मिळावं आहे, दुःखात सामील होतात. अरे वा वा. तुमच्याकडे येतात ते? हो, मग आले की खायला काय देतात? त्यांना चहा बिस्किट जास्त लागतात. चहा बिस्किट. आता पुढच्या वेळेला येतील तेव्हा जावयाला 16 वर्षात राहिलेले सगळे वडापाव एकदम. हो, देणार. त्या पाठी जाऊ बहीणकडे द्या. अजून कोण वहिनी? ते खूप मेहनती आहे आणि चांगलं आहे, मन मिळावे. खुश आहात तुम्ही? हो, आम्ही खुश आहे आणि भाऊजी पण आमचे खूप चांगले. बोला तुम्ही. मी त्यांची भावजं आहे. हा कष्टाळू पुष्कळ आहे. बरं. फक्त एवढं आहे की मुलींना रागवते पण ती चांगल्यासाठी रागवते. मुली खूप जास्त प्रमाणात मस्ती करतात त्यामुळे. जरा मुलींकडे द्या. मम्मी सतत ओरडत असते, मग थोडा तरी राग येतो म्हणून जरा चिडचिड आम्ही पण मस्ती करतो खूप करते तिच्यासोबत. मस्ती का कर? मस्ती मी काय तिला खूप मारते मोठ्या. बघितला, तक्रारीच सुरू झाल्या. उद्यापासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? चिडचिड कमी करेन आणि मारणार नाही हिला. नाही द्या. अजून इकडे द्या. पुढे द्या. दोघांची जोडी मेड फॉर इच अदर आहे. पण फक्त कविताने थोडासा स्पेस मला दिरालाही द्यावा, बोलायला चान्स. अच्छा, तुम्ही दिराला बोलायला देत नाही. ते खूप कमी बोलतात. कमी बोलतात ते ना बोलतच म्हणून. नाहीत काही. बरं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर मी माझ्या घरच्यांची आणि मी माझ्या भाऊ भाऊजाई वहिनी यांची मागेल. का हो? कारण कधी भांडणामध्ये चुकून जर मी त्यांना जर काय बोलले असेल तर त्यांनी मला क्षमा करावी. तुम्ही? क्षमा मी वडिलांचीच मागतो. कारण वडिलांनी मला आजपर्यंत वडिलांनी मला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. धन्यवाद द्या. हा, धन्यवाद देतो. आणि क्षमा का? क्षमा माझ्याकडून काही चुकले असेल तर मला माफी असावी. वहिनी, उद्यापासून ठरवलेलं आहे हो ना? काय? स्वतःच्या रागावरती कंट्रोल करायचं. आणि बोलण्यामुळे समोरच्याची मनं दुखावणार नाहीत असं तुम्ही ठरवलं. हो. दोन्ही मुलींनी प्रॉमिस केलेलं आहे उद्यापासून त्यांच्या वागण्यामधला फरक सगळ्यांना दिसेल हो ना? बघा, टीव्हीवर सांगताय तुम्ही. कळलं? आणि कुठल्याही पद्धतीने घरात कुठलाही वाद होणार नाही. तर हसत हसत आनंदाने 16 वर्षाचा जसा संसार झालेला आहे, उत्तरोत्तर अधिक चांगला संसार या घरामध्ये होणार आहे. सगळ्या कुटुंबाच्या साठी आपण शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्ही. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या घरामध्ये सगळे आज हसत आहेत. तसाच आनंद या घरामध्ये कायम राहो या शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.